हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये आणि टाईप ऑफ सेंटेन्सेस इंग्लिश ग्रामर मराठीमधून. तर सेंटेन्सेस म्हणजे काय आणि कोणते 4 टाईप्स आहेत सेंटेन्सेसचे ते पाहणार आहोत. तर सेंटेन्सेस म्हणजे की ग्रुप ऑफ वर्ड्स की जे इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कंप्लीट सेन्स, की असे वर्ड्स एकत्र करायचे की ज्यांचं कंप्लीट एक सेंटेन्स तयार होईल. अँड इट ऑलवेज एंड्स विथ फुल स्टॉप अँड बिगिनिंग्स विथ कॅपिटल लेटर. म्हणजे ते सेंटेन्स कॅपिटल लेटरनी सुरुवात झाली असावी व फुल स्टॉपनी एंड झाला असावा. समटाइम्स एंड विथ क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेटरी मार्क्स ऑल्सो. म्हणजे काही वेळा तो क्वेश्चन मार्क्सनी पण एंड होऊ शकतो किंवा एक्सक्लेमेटरी मार्क्सने. तेच आपण 4 टाईप्समध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट टाईप सेंटेन्स म्हणजे तुम्हाला क्लिअर झाले असेल की सेंटेन्स म्हणजे असा ग्रुप ऑफ वर्ड्स असतो की ज्याचे कंप्लीट सेन्स असतो त्या वर्डला, सेंटेन्सला. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स which makes complete sense. Okay, and it ends with full stop and it start with capital letter. ओके, ठीक आहे. तर मग टाईप ऑफ सेंटेन्सेस कोणते आहेत त्यामध्ये? तर टाईप ऑफ सेंटेन्सेसमध्ये पहिला टाईप येतो, फर्स्ट टाईप येतो डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स तर यामध्ये एखादे सेंटेन्स कॅपिटल लेटरनी सुरू होते आणि फुल स्टॉपनी एंड होते. आणि हे एखादे म्हणजे ते सेंटेन्स एखादी स्टेटमेंट स्टेट करत असते किंवा इट इज सेईंग समथिंग अबाउट दॅट सेंटेन्स. मीन्स फॉर एक्झाम्पल, रमेश इज ॲन इंटेलिजंट बॉय. तर यामध्ये रमेश हा इंटेलिजंट बॉय आहे असे सांगितले आहे किंवा स्टेट केले आहे. इट इज समथिंग अबाउट रमेश. ओके, अजून एखादं एक्झाम्पल पाहूया. अनदर एक्झाम्पल इज विराट कोहली इज अ गुड क्रिकेटर. इट्स टेलिंग अबाउट विराट कोहली. ओके, नेक्स्ट, आय लाईक मँगो ज्यूस. म्हणजे मला मँगो ज्यूस आवडतं. तर या सर्वांमध्ये काय कॉमन आहे की आपण प्रत्येक प्रत्येक सेंटेन्सची स्टार्ट कॅपिटल लेटरनी केले आणि एंड काय केलं आहे, फुल स्टॉपनी केलं आहे. आणि इट इज अ टेलिंग समथिंग अबाउट द सब्जेक्ट. ओके, नेक्स्ट काय आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता हे अगदी सोपं आहे टू फाइंड आउट. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, तर हे सेंटेन्स आपण क्वेश्चन मार्क या सेंटेन्समध्ये असतो आणि हे सेंटेन्सेस शक्यतो WH क्वेश्चन्सनी विचारले जातात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्या सेंटेन्समधून कोणत्या तरी गोष्टीचे आन्सर मिळणार असेल आणि इट्स एंड विथ फुल स्टॉप, दॅट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग याचे एक्झाम्पल काय आहेत? फॉर एक्झाम्पल्स, वेअर आर यू गोईंग. आता इथे आफ्टर गोईंग काय करणार आपण, क्वेश्चन मार्क करणार, कारण की आपल्याला माहित नाहीये ना
व्हेअर ही इज गोईंग म्हणजे कुठे तो जाणार आहे, यू मीन्स तो. तर मग व्हेअर आर यू गोईंग, इट इज स्टार्ट विथ डब्ल्यूएच क्वेश्चन. ओके. क्वेश्चन मार्क ज्या सेंटेन्समध्ये येतात ते असतात इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस. वाय आर यू सॅड, हाऊ ओल्ड इज युअर सिस्टर, इथे तुम्ही पाहिलं तर काय, सर्व सेंटेन्सेस क्वेश्चन मार्क्सनी एंड झालेत. ओके. नाव थर्ड पार्ट इज इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस. आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, मी हा थर्ड पार्ट नेक्स्ट पेजवर घेते. आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, तर या सेंटेन्सेसमध्ये आपण कमांड, अ कमांड, रिक्वेस्ट, सजेशन और अँड ॲडवाइस देतो. आता कमांड म्हणजे काय, तर प्लीज, कॅन यू असे जे वर्ड्स असतात त्याने स्टार्ट होते. प्लीज क्लोज द डोअर किंवा कॅन यू, मे आय, असे जेव्हा रिक्वेस्टफुली आपण एखादी गोष्ट करतो ते रिक्वेस्ट असतात. आणि सजेशन म्हणजे तू हे कर, यू कॅन डू दिस, असे जे सेंटेन्सेस असतात ते सजेशनमध्ये जातात. आणि ॲडवाईस, तू हे केले पाहिजे, म्हणजे डायरेक्ट एखादी गोष्ट सांगून टाकायची की तू हे केले पाहिजे, दॅट इज ॲडवाईस. हे सर्व जे असतात ज्या म्हणजे वर्ड्सने स्टार्ट होतात ते काय असतात, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. मग यामध्ये काय काय येते, कोणते सेंटेन्सेस येऊ शकतात, बी क्वाईट. आता ही कमांड दिली. ओके. त्याच्यानंतर प्लीज ओपन द डोअर. आता प्लीज आले म्हणजे काय केले, रिक्वेस्ट केले, प्लीज ओपन द डोअर. टेक युअर मेडिसिन रेग्युलरली. तर हे अशी काही इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये सेंटेन्सेस येतात. आता नेक्स्ट पार्ट कोणता आहे, फोर्थ पार्ट, दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. तर यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कसं असतं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किती सोपे असतात फाइंड आउट करायला, क्वेश्चन मार्क दिसला की ते इंट्रोगेटिव्ह असतात. तसेच एक्सक्लेमेटरीमध्ये असे जेव्हा सिम्बॉल किंवा एक्सक्लेमेशन मार्क दिसेल तेव्हा ते असतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. यामध्ये वंडर किंवा एखाद्या गोष्टीचं आश्चर्य करणे, हॅपीनेस, आनंद, अँगर, राग, असे जे स्ट्रॉंग इमोशन्स असतात, स्ट्रॉंगर इमोशन्स आपण शो करतो किंवा दाखवतो तेव्हा ते सर्व वर्ड्स किंवा सेंटेन्सेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये येतात. मग ते कोणत्या, त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत, हाऊ ब्युटिफुल इट इज, म्हणजे ते किती सुंदर आहे, वी एक्सप्रेस आवर थॉट्स हिअर. देन व्हॉट अँड इंटरेस्टिंग मूवी इट इज or it was. What a delicious ice cream. What an delicious ice cream it is. असे सेंटेन्सेस ज्यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क्स असतात ते सेंटेन्सेस एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असतात. असे आपण सेंटेन्स म्हणजे काय आणि सेंटेन्सेसचे 4 टाइप्स पाहिले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.